हे बघा ऐका ना सर, यावेळी पक्का. नाही नाही खरंच यावेळी पक्का. अहो नाही मी खरंच 5 दिवसात जिम नाही सोडणार शपथ. नाही सर ह्यावेळी किमान 3 महिने तरी करीन, किमान 3 महिने. नाही नाही अहो नाही, मला ना आता जरा फिट राहावं लागेल. काय मी आता लग्न करतोय ना. काय ते नाही तुमचं बरोबर आहे, लग्न करतो त्यापेक्षा इन्स्पेक्टर आहे कारण जास्त महत्वाचं आहे. हो ना हो. येस येस मी भेटतो तुम्हाला. येस ओके ओके सर, थँक्यू बाय. ओ जगताप, ओ जगताप. हा साहेब. कुठे आहात? काय चाललंय? किती लोक कोंबले आता लॉकअप मध्ये? कुठे टाकली एवढी रेड? अहो साहेब रेड नाही टाकली. 1 तारखेला जिम मध्ये ऍडमिशन घेऊन 5 तारखेला जिम सोडणारी लोक आहेत ही. तुम्हाला सांगतो ना साहेब, ही लोक आहेत ना जाम दळबद्री असतात. मला तर असं वाटतं ना जगातल्या सगळ्या लोकांना टायर मध्ये टाकून त्यांची टेरिस सुचवली पाहिजे. असू दे जगताप. 2.5 वाक्य न थांबता बोलत ना, हेच टेरिफिक आहे. ऐका आता एक युवती येणार आहे मला भेटायला. तर मला डिस्टर्ब करू नका, मला जरा थोडं पर्सनल बोलायचं तिच्यासोबत. ओके. युवती हो. कोण येणार आहे? कोण साहेब? माझी होणारी बायको. लग्न करतोय. आईने स्थळ सुचवलंय, ते भेटायला वेळ नाही म्हणून इथे येत आहेत त्या. इथे आपल्या पोलीस स्टेशन मध्ये? काय करणार जगताप, आपली कामं माहिती आहेत ना. अहो आता 31 झाली, कुठे अनुचित प्रकार घडला का? महाराष्ट्र पोलीस नेहमी सक्षम. होळी असो, गणेशोत्सव असो, हो काय ख्रिसमस बोलू नका, मुहर्रम बोलू नका, कुठेही काय नाही, सगळे सक्षम असतो आपण. हो साहेब. तरी पण पोलिसांनी लग्न तर केलं पाहिजे ना. म्हटलं कर्तव्य आधी, त्यांना म्हटलं वेळ असेल तर इथेच या, म्हणून त्यांना इथे बोलवलंय. पण साहेब तुम्ही दुसऱ्या मुलीसोबत लग्न करताय, मग आपल्या सुरकी वहिनीचं, आपल्या भावी वहिनीचं काय? मुळात सुरकीचं माझ्यावर प्रेम आहे, मला काही वाटत नाही तिच्याबद्दल. कळलं? साहेब ऐका माझं, मी काय बोलतोय. ती मुलगी येईल, डिस्टर्ब करू नका. चहा आणायला सांगितल्यावर चहा पाठवा. कळलं? जा. बरं ठीक आहे. नमस्कार. हा प्रसाद खांडेकर आहे. नाही हे बघा साहेब, आता कोणालाही भेटणार नाही. आमच्या भावी वहिनीची सवत येते, मेली कशाला येते काय माहिती. तुम्ही निघा. जगताप त्याच. आय एम सॉरी मिस्टर रसिका, प्लीज कम. कळतं का तुम्हाला जरा? त्याच आहेत या. आय एम सॉरी. नाही पण मला एक कळलं नाही, भावी वहिनीची सवत म्हणजे? भावी वहिनीची सवत हे ते त्याच्या भाषेची बोंब आहे. भावी बहिणी स्वतः येत आहे असं म्हणायचं होतं त्यांना. सवत झालं. हरकत नाही, प्लीज कम प्लीज कम. या चेहरा ना पटकन, चेहरा लवकर. चेहरा ना का बाकड्यावर बसवतं का त्यांना? नाही माझीच द्याल. बरं ठीक आहे, या ना बसा प्लीज प्लीज. स्वच्छ आहे ना, म्हणजे धूळ नसेल ना? अरे बापरे, इथून सुरुवात आहे. हाय व्यवस्थित आहे, प्लीज या ना बसा. येस येस येस. बापरे, सुरुवातच अशी झाली आहे, पुढे जाऊन कसं होणार आहे काय माहित. नाही असं काय तुम्ही हे करू नका. आणि प्लीज बी रिलॅक्स. मी रिलॅक्सच आहे, पण तुम्ही हे आत खेचलेलं पोट सोडून रिलॅक्स व्हा. कोणी पोट आत घेतलंय? अय्या नाही का? मी नाही. काय पण आपण मी नाही घेतलंय. बर मी असं आहे. बरं तुम्ही काय घेणार? चहा चालेल है ना? जगताप चहा ना. ठीक आहे. बाय द वे, या युनिफॉर्म मध्ये हँडसम दिसताय तुम्ही. हो ना साहेब वो आ गई साहेब. कौन आ गई? वो आ गई साहेब. कौन वो आ गई. कौन आ गया? आली इथे. साहेब प्लीज माझी कंप्लेंट लिहून द्या साहेब. प्लीज माझी कंप्लेंट लिहून द्या. सुरके ऐक माझं, आता मी खूप पर्सनल कामात आहे, तू जा नंतर ये. माझं पण काम खूप पर्सनल आहे, अर्जंट आहे. ऐका ना, मला वेळ नाहीये, तुम्ही नंतर या प्लीज. जा ऐका ना प्लीज, जा माझं ऐक. मिस्टर प्रसाद, लिहून घ्या ना त्यांची कंप्लेंट. हरकत नाही, असं मी वेट करेन थोडा वेळ. आय एम सो सॉरी. बसा 2 मिनिटं बसा. हरकत नाही. बोल लवकर, काय झालं बोल. काय नाही साहेब, मी बोंबील वालत घातले ना की कावले येतात ना, बोंबील तोंडात झतात ना उरून जातात. कावल्यांना उरवायला गेलं तर मग मांजरी येतात, भावरा घेतात ना पळून जातात. मांजरींना हाकलायला गेलो की माशा येतात ना टोपलीवर गोंगावतात. माशांना उरवायला गेलं की गल्लीतले
आता पोलीस काय तुमचे कावळे उडवायला जाणार? मग साहेब त्या काय माशा घोंगतात त्यांच्या एवढीच्या ह्याच्यात हातकडी टाकू? असं नका ना करू साहेब. घ्या ना आणि माझी. मुळात ते प्राणी मात्र आहे, आपल्या आयपीसी सेक्शन त्यांच्यावर लागणार आहेत का? तू निघ इथून. साहेब, मी असं नंतर- नका ना करू. नाही बघा, मी आता पर्सनल कामात आहे, प्लीज डिस्टर्ब करू नका. आय एम सो सॉरी रसिका. हरकत नाही. निघ म्हटलं, निघ. साहेब. निघ तू इथून. मिस्टर प्रसाद त्या एवढं म्हणताय तर कंप्लेंट लिहून घ्या ना. नाही मी थांबेन थोडा वेळ, मग आपण हॉटेलमध्ये जाऊन वाटल्यास गप्पा मारूयात. हा बसा बसा हॉटेल? बसा. हरकत नाही, कोण नाही? तुम्ही लक्ष देऊ नका तिच्याकडे. नाही भावी वहिनी या ऍडिशनल वहिनी आहेत. साहेब लग्न करतायत. काय सांगताय जगताप? नाही काय सांगताय? कुठे काय काय नाही. सुरकी, बापरे सुरके, अगं बाई काय होतंय यांना? चक्कर वगैरे येते का? इवन ही नाटकी नकोय माझी. ऐक माझं, इथून निघ. काय होतंय? कोण आहे त्या? कोण हाय मिनी? मावऱ्याचा धंदा मांजा, गल्यान माझ्या 50 तोला चैनी. जस्ट मच्छीवाली का? मावऱ्याचा धंदा माझा, गल्यान माझ्या 50 तोला सैनी. नाव माझं सुरकी. मिनी हाय या इन्स्पेक्टर खांडेकरची वहिनी. अय्या यांची वहिनी आहात का? म्हणजे माझ्या पण वहिनी, आशीर्वाद द्या. वहिनी नाही आहे. वहिनी नाही आहे. मिनी ते 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 जगताप बोलतात ना, ते भावी वहिनी म्हणून माझी बोबरी वल्ली पटकन वहिनी. सांग ना जगताप. सांगतो कसं ना ऍडिशनल वहिनी, यांना आमच्या साहेबांसोबत लग्न करायचंय, पण आमच्या साहेबांचं काय ते अजून कळतच नाही. एक मिनिट, म्हणजे तुमचं अफेअर अहो, आहे? नाही. मग माझं स्थळ का पाहिलं तुम्ही? अहो नाही, असं काही नाहीये. माझं काही नाहीये, ते एकतर्फी आहे फक्त. एकतर्फी? हा सुरके, खूप झालं, निघ इथून. नाही. ऐक माझं, निघ. ऐका ना, मला आपलं- माहिती नाही बाई कशी आहे. तू निघ आपलं प्रेम आहे ना म्हटलं. तुम्ही. मी काय ते करतो. ऐका ना. तुमची कंप्लेंट मांजर बिंजर कावळे बिवळे मी उडवतो. तू निघ इथून. निघ म्हटलं ना, आउट. निघ. ठीक आहे निघता मिनी. तुम्ही करा या पोरी संगट लगी. ऐक माझं बरी आहे पोरगी, बरी आहे. काय चांगली आहे, करा हिच्या संगट लगीन करा, मला काही प्रॉब्लेम नाही. सुरक्या ऐक मी. एवढं रडण्यासारखं काय झालंय? प्रेम झालंय. अरे यार, मना प्रेम झालंय या साहेबांवर. प्रेम झालंय. सुरक्या ऐक. मेरे प्यार के जख्म के नुकसान नशियात में एकदम खुलूस मेरे गुफ्तगू. ठरव काय बोलायचं ते ठरव. नुसतं तोंड उघडते, शब्द बाहेर पडतात. ठरव काय बोलायचंय ते. ऐक ना सुरके, निघ इथून. मी पाया पडतो. आईने स्थळ सुचवलेलं ताई आहे. तुम्हाला माहित नाही, हे जे साहेब आहेत ना, हे माझं पहिलं माझं खरं प्रेम आहे. तुला माहितीये मी साहेबांना पहिल्यांदा कवा बघितलं होतं? साहेब ना एकदा एका चोराच्या मांग पलत होते, तवा बघितलं होतं. तो चोर आहे ना, साहेबांच्या पुढं फक्त 2 पावलं पलत होता. न साहेबांना चिरवत होता, या जाऱ्या बदल्या, या पकड. न म्हणजे साहेब असा घाम काढून जीवाच्या आकांताने डुंगीवरून खाली सरकणारी बॅग अशी हलू वर खेचन त्याच्या मांग पलत होता की काय सांगू तुम्हाला. प्रसाद तुम्ही असे पळता? नाही तसं नाहीये. त्यावेळी काय झालं, जरा मांड्या एकमेकांना घासलं तर रॅशेस पडले होते म्हणून. बाकी काय तुम्ही नॉर्मली हे असंच चालतो. बाकी असं हे नॉर्मल आहे ते. साहेब तुम्ही कसे पण पण मला खूप आवडता. ऐक ना. ताई माझं स्वप्न होत मना असाच ढेबऱ्या बोदल्या असा झाडा नवरा पाहिजे, माझं स्वप्न होत. अहो तुमचं काय स्वप्न आहे? उलट आल्या मला यांच्याकडे बघून वाटलं होतं की यांना कोणीतरी डाएटवर टाका, नाही तर जिमला पाठवा आणि थोडं कमी करा या माणसाला. एक मिनिट, तुम्ही काय बोलले? तुम्ही म्हणजे या बोदल्या साहेबाला बारीक करायला निघाला? बोदल्या बोलून साहेब बोलू नको. नाही. मी हे होऊ देणार नाही. अहो तुम्ही असा विचार करताय म्हणजे तुम्हाला काय कळलंय हो माझ्या साहेबाचं सौंदर्य? ऐक, नको तुझे सौंदर्य, मी पाया पडतो. ऐक, बघतलाय आवरा राजबिंडा पुरुष बघतलाय. मी काय ना किती वर्णन करू माझ्या साहेबाचं. ऐक ना. तुम्ही ना माझ्या साहेबांना वडापाव खाताना बघा. म्हणजे साहेब वडापाव खाताना असा आवाज करतात ना, म्हणजे डोळे बंद केले ना तर असं वाटेल तर कोणीतरी माणूस चिखलात न चाललाय. नाही हे तसं मी म्हणजे असं तो
आवाज ना असा कानात साठवून ठेव असा वाटतो. प्रसाद काय सांगू तुम्हाला. आणि ती वडापाव मधली जी कोथिंबीर असते ना ती साहेबांची अशी दातात अरकते तेव्हा साहेब ती अशी अशी हलवारपणे काढतात ना. जेव्हा ती कोथिंबीर ते जिभेवर येते आणि ती जिभेवर जेव्हा तुक करतात ना तेव्हा ती बाहेर आलेली इवलीशी जीभ पण मला बघावीशी वाटते. हे नको करू. आई शपथ सांगतो नजर हटत नाही त्या एवढ्याशा बाहेर येणाऱ्या जिभेवरनं. सुरके, हे नको करू. म्हणजे साहेब जेव्हा ती हिरवी चटणी आणि लाल चटणी खातात ना ताई तेव्हा ती सगळी चटणी तर वाटाच्या खाली बिली अशी लागलेली असते ना. साहेब ती अशी अशी पुसत असतात नाही ना. कधी कधी ती हिरवी चटणी अशी इथून घरंगलून डायरेक्ट बोंबीत परत बोल ना. साहेब मग असं पाणी घेतात ना असा हलवारपणे त्या थेंबाचा डाग असं असा पुसताना नाही. फोटो काढावा असा वाटतो. अविस्मरणीय असा क्षण होतो माझ्या आयुष्यातला. बरं साहेबांनी असे 3-4 वडापाव एकत्र असे कोंबले ना तोंडात की त्याच्यानंतर साहेब जो ढेकर देतात कान माझे तुरुप्त होऊन जातात. मी काय सांगू माझा दिवस सत्कारणी लागतो. अहो, काय बोलताय हो तुम्ही. ढेकराने कसं काय तुमचे कान तृप्त. आणि तुम्ही प्रसाद खरं सांगा तुम्ही खरंच क्षणाक्षणाला ढेकर देता. मला नाही सहन होत. नाही. नाही. ऐक ना. अहो नाही तर- पण मला कळत नाही ताई. अरे यार अहो सुरू काय मस्त सुगंध दरवलतोय बघा. हिंग मसाला चटणी बिटणी. बाईला सगळ्या गोष्टींचं साहेब मी काय ना किती वर्णन सांगू होतो. नका करू वर्णन. नका राहू द्या. Exactly. पुरं झालं. थँक्यू. एक्झॅक्टली. तुम्हाला तर अजून माझ्या साहेबांची खरी गंमत कळली. अरे लय कशाला? गंमत झाली. ऐक ना माझा सुरके, खूप गंमत झाली आहे. तू मी तर काय काय नाही काय काय इमॅजिन करत काय सांगू. काय इमॅजिन करतो. म्हणजे साहेब जेव्हा आंघोळीला जातात ना आ तेव्हा अर्ध्या तांब्यावर ना अर्धा तांब्या खाली येतो. पाण्याला भरपूर वाटा मिळतात ना. डोंगरात ना कसं कर्या कपारीतनं खाच्या खुच्यातनं पाणी येतं तसं साहेब आंघोळी करतात तेव्हा कर्या कपारीतनं खाच्या खुच्यातनं पाणी येतं. बोल मानेच्या ना खांद्याच्या मंदी एक खाप, छातीच्या ना पोटाच्या मंदी एक खाप, पोटाच्या ना मांडीच्या मध्ये एक खाप, मांडीच्या ना पोटरीच्या मध्ये एक खाप. आवऱ्या खापा म्हणजे पापलेटला जवऱ्या खापा असतात ना तवऱ्या खापा या एका माणसामंदी आहेत. तुम्हाला काय सांगू तो उरलेला अर्धा तांब्या जेव्हा साहेब असा डोक्यावरनं झतात ना तेव्हा धबधब्यासारखं साहेबांच्या तोंडावरून ते पाणी घरंगलत डायरेक्ट बोंबीत जातं. बोल न ती बोंबी अशी दिसते म्हणजे काय लोणारचा सरोवरच. असं वाटतं त्या लोणारच्या सरोवरच्या किनारी बसून माशांना गळ टाकावा. काय बडबडते तुझं, तुला कळतं. तर या पट्ट्याच्या बाहेर आलेलं हे पॉट म्हणजे असं दिसतं जणू काही माशाच्या पोटातून बाहेर आलेली दाबोली. नको नाही नाही ऐका ऐका मला नाही लग्न करायचं. असं नाही. हे हात नका पकडू. अहो असं नाहीये. तुम्ही एकदा घरी या, मला आंघोळ करताना बघा. म्हणजे तसं मी व्हिडिओ शूट करून पाठवतो. मला नाही Fit आहे. बघायचं. मी वर्णन ऐकलं माझे कान तृप्त झाले. मला नाही लग्न करायचं. अहो, पण ताई तुम्ही अजून एक गोष्ट ऐकलीच नाही. साहेब आणि कोलंबीचं नाव. हे काय वर्णन केलंस. माझं ठरलेलं लग्न मोडलं. तू कळतंय तुला. साहेब सुरकी इतकं सौंदर्याचं वर्णन आजवर तुमचं कुणीच केलं नसेल. बस साहेब भावी बहिणी बरोबर बोलतायत. चलो इसी बात पे 2 वड़ा पाव हो जाए. निघता का?